जय जगन्नाथ. या भागात आपण श्री जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथपुरी याबद्दल माहिती घेणार आहोत. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान पौर्णिमा असे पण म्हटले जाते. त्या दिवशी भगवान श्री जगन्नाथाची सार्वजनिक स्नान पूजा वर्षातून एक वेळेस असते. यासाठी लागणारे पाणी जगन्नाथ मंदिराच्या उत्तर द्वाराजवळ असलेल्या विहिरीमधून घेतले जाते. 108 कलशांमधून स्नानासाठी पाणी आणले जाते. या विहिरीला स्वर्णकूप असे म्हणतात. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे की ही वर्षभर कोरडी असते. एकही थेंब पाणी या विहिरीत वर्षभर नसते. पण स्नान पूजेच्या आदल्या दिवशी ही विहीर आपोआप काठापर्यंत भरते. यातून पाणी घेऊन जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना स्नान घातले जाते. दुसऱ्या दिवशी ही विहीर आपोआप कोरडी होते. एक थेंबही पाणी त्यात राहत नाही. पाणी कुठून येतं आणि पाणी कुठे जातं याचा आजपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही. अशा तऱ्हेची ही आश्चर्यकारक घटना आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की हे पाणी वैकुंठातील विरजा नदीतून येते. रथयात्रेच्या आधी 15 दिवस भगवान आजारी का पडतात? कारण त्या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेला 108 कलशांनी थंड पाण्याने स्नान घातले जाते. त्यामुळे भगवान आजारी पडतात. अशी मान्यता आहे की या दिवसांना अनासर काल असे म्हणतात. या काळात मंदिराचे दरवाजे बंद असतात आणि राजवैद्य भगवानांवर उपचार करतात. 15 दिवसांनी बरे होऊन आषाढ शुद्ध द्वितीयेला भगवान आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीच्या मंदिरात रथातून जातात. यालाच रथयात्रा म्हणतात. या संदर्भात अजून एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे भक्त माधवनाथांची. पुरीमध्ये माधवनाथ नावाचे एक गरीब ब्राह्मण राहत होते. यांच्याकडे काहीच नव्हते, पण जगन्नाथांवरती अढळ श्रद्धा होती. रोज ते मंदिरात झाडू मारणे, फुले गोळा करणे ही सेवा करत आणि भगवान जगन्नाथांच्या महाप्रसादावर जगत. एकदा प्रचंड दुष्काळ पडला. 3 दिवस माधवनाथ यांच्या घरात अन्नाचा कण नव्हता. त्या दिवशी भगवान जगन्नाथांनी पुजाऱ्याला स्वप्नात सांगितले, माझा माधव उपाशी आहे. उद्यापासून सर्वात आधी त्याला महाप्रसाद द्या. दुसऱ्या दिवसापासून माधवनाथांना रोज प्रथम प्रसाद मिळू लागला. ही आहे खरी भक्ती आणि निष्काम सेवा, की देव स्वतः धावून येतो. एकदा भक्त माधवनाथ हे आजारी पडले आणि त्यांना मंदिरात सेवेला जाता आले नाही. याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. त्यावेळी भगवान जगन्नाथ यांनी बालक रूपात त्यांची 15 दिवस सेवा केली. जेव्हा भक्त माधवनाथ बरे झाले तेव्हा भगवान जगन्नाथ यांना विचारले की हे प्रभू, तुम्ही तर साक्षात परमेश्वर आहात. तुम्ही मला एका दिवसात चांगले करू शकले असता. मग 15 दिवस माझी सेवा का केली? यावर भगवान जगन्नाथ म्हणाले की प्रारब्ध कोणालाही चुकलेले नाही. तुझ्या प्रारब्धात 15 दिवसाचे भोग लिहिले होते, म्हणून तू 15 दिवस आजारी राहिला. आणि ते भोग आता पुढच्या वेळेपासून मी स्वतः माझ्या अंगावर घेईन, म्हणून 15 दिवस भगवान आजारी पडतात अशी मान्यता आहे. तात्पर्य म्हणजे देव खऱ्या भक्तांसाठी भोग आपल्यावरती घेतो, आजारी पडतो, बरा होतो आणि भक्ताला भेटायला स्वतः रथातून बाहेर येतो. कारण हा देव भक्तासाठीचा आहे. जय जगन्नाथ, जय बलभद्र, जय सुभद्रा माता.